मंडळी कल्पना करा, मुंबई, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर आणि थेट हैदराबाद ही सगळी शहरं जर बुलेट ट्रेनने जोडली गेली तर आज मुंबई ते हैदराबाद रेल्वेने जायला 14 ते 16 तास लागतात. पण भविष्यात हाच प्रवास फक्त 4 तासात झाला तर? हो, कारण आता चर्चेत आहे मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. विशेष म्हणजे बारामती आणि पंढरपूरसारख्या शहरांचं नावही या संभाव्य हायस्पीड कॉरिडॉरमध्ये घेतलं जात आहे. तर हा प्रोजेक्ट नेमका काय आहे, कोणत्या शहरातून जाणार, महाराष्ट्राला याचा काय फायदा होणार आणि खरंच ही बुलेट ट्रेन सुरू होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सर्वात आधी बुलेट ट्रेन म्हणजे काय? बुलेट ट्रेन म्हणजे हाय स्पीड रेल्वे सिस्टीम. जपान, चीन आणि युरोपसारख्या देशांमध्ये अशा ट्रेन्स 300 ते 350 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात. भारतात सध्या पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट मुंबई अहमदाबाद मार्गावर सुरू आहे आणि आता भविष्यातील नवीन हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये मुंबई हैदराबाद मार्गाची देखील चर्चा सुरू झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही बुलेट ट्रेन नेमकी कुठून जाणार? अधिकृत फायनल रूट अजून जाहीर झालेला नाही, पण विविध चर्चांमध्ये आणि संभाव्य मार्गामध्ये असा रूट सांगितला जातो: मुंबई, नवी मुंबई, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर आणि पुढे हैदराबाद. जर असा रूट तयार झाला तर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची शहरं थेट हाय स्पीड रेल्वे नेटवर्कशी जोडली जाऊ शकतात. विशेष म्हणजे बारामती हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे, तर पंढरपूर हे महाराष्ट्रातील मोठं धार्मिक केंद्र आहे. त्यामुळे उद्योग, पर्यटन आणि प्रवास तिन्ही क्षेत्रांना मोठा फायदा होऊ शकतो. आता ही जर ट्रेन प्रत्यक्षात आली तर तिचा वेग किती असेल? भारतातील बुलेट ट्रेनचा कमाल वेग 320 किलोमीटर प्रति तास असू शकतो. म्हणजे आज जिथे 15 तास लागतात, तोच मुंबई हैदराबाद प्रवास फक्त 3 ते 4 तासात पूर्ण होऊ शकतो. कल्पना करा, सकाळी मुंबईहून निघायचं आणि काही तासात थेट हैदराबादला पोहोचायचं. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी खूप मोठा गेम चेंजर ठरू शकतो. मुंबई, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर हा पट्टा अधिक वेगाने विकसित होऊ शकतो. पंढरपूरसारख्या धार्मिक शहरात पर्यटन आणि भाविकांची संख्या वाढू शकते. बारामतीमध्ये उद्योग आणि गुंतवणूक वाढू शकते. सोलापूर आणि आसपासच्या भागात नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरं आणखीन एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. पण आता तोटे देखील समजून घेऊया. असा प्रोजेक्ट खूप महाग असतो. लाखो कोटी रुपयांचा खर्च लागू शकतो. भूसंपादनामुळे काही ठिकाणी वाद होऊ शकतात. सामान्य लोकांसाठी तिकीट महाग असण्याची शक्यता. काम पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. म्हणूनच काही लोक या प्रोजेक्टचं समर्थन करतात, तर काही लोक आधी सामान्य रेल्वे सुधारण्याची मागणी करतात. आता महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेक व्हिडिओमध्ये रूट फायनल झाला, काम सुरू झालं अशा बातम्या दाखवल्या जातात. पण प्रत्यक्षात मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला अजून अधिकृत अंतिम मंजुरी मिळालेली नाही. सध्या हा प्रकल्प चर्चेच्या आणि अभ्यासाच्या टप्प्यात मानला जातो. भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट मुंबई अहमदाबाद मार्गावर सुरू झाला आहे आणि त्यानंतर इतर मार्गाचा विचार केला जाऊ शकतो. तर मंडळी, तुमच्या मते महाराष्ट्रासाठी बुलेट ट्रेन महत्त्वाची आहे का? आणि जर हा रूट पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर मार्गे आला तर तुमच्या शहराला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का? हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहायला आवडेल? मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन, मराठवाड्यातील नवीन रेल्वे प्रोजेक्ट्स, महाराष्ट्रातील एक्सप्रेसवे प्रोजेक्ट्स की वंदे भारत आणि बुलेट ट्रेन तुलना? तुमचा विषय कमेंट करा. सर्वात जास्त लोकांनी सांगितलेल्या विषयावर पुढचा व्हिडिओ नक्की येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. कारण आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील मोठे रेल्वे प्रोजेक्ट्स, एक्सप्रेसवे आणि इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट्स अगदी सोप्या भाषेत पाहायला मिळतात. जय महाराष्ट्र. धन्यवाद.